नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे। तर आज व्हिडिओला पण सकाळ सकाळ सुरुवात केली, सगळं घरातले काम आवरले। चला तर म्हणलं आपण आता व्हिडिओ बनवूया। तर कालचा व्हिडिओ मी जो अपलोड केला होता ना, आमची लव्ह स्टोरी तर कालच्या व्हिडिओला कमेंटच्या माध्यमातून भरभरून आम्हाला दोघांना प्रेम दिलं, भरपूर ताईंनी, मावशींनी, माझ्या ताईंनी। आमची पुढली स्टोरी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल असं ताईंनी सांगितलं। तर चला म्हणलं आता आपण पुढं आमच्या लग्नापासूनच पुढे सुरुवात करूया। तर मंडळी, खरं तर जीवन प्रवास लग्न झाल्याच्या नंतर चालू होतो। मंडळी काय माहिती का, ज्याला घरच्याकडून सपोर्ट आहे त्याला काय नाही वाटत, पण ज्याला जो घरातून बाहेर निघलाय आणि त्याला सगळं करायचं स्वतःला, तर त्याचं खूप अवघड असतं। आता जसं गावातल्या वाड्यात आम्ही राहत होतो, वाड्यातून आम्ही ज्यावेळेस खळ्यावर गेलो राहायला, तिथं जागा घ्यायला मला 11,000 रुपये, मी त्यावेळेस 11,000 रुपये लय होते। हो, 11,000 रुपयात मी 3 गुंठा जागा घेतली होती, तर त्याचे पैसे तर मीच दिले होते। पण ज्यावेळेस ते घर बांधायचं ना, त्यावेळेस माझा मोठा भाऊ आहे, म्हणजे माझ्यापेक्षा मोठा, मधला भाऊ, हा, तर त्याने आणि मी दोघांनी बांधलं होतं। घराचं काम त्याने केलं होतं सगळं, त्याने काय पैसे दिले ते मी काय दिले होते, पण ते माझ्यावर कर्जच झालं ना। हो, आणि पगार किती होते त्यावेळेस, लय तर लय 5-7 हजार रुपये पगार होता। फौजी लय तर लोकांना लय जास्त पगार नव्हता नाही वाटत त्यावेळेस। एवढा, 7-8 हजार रुपये लय लय। हम्म, आता ते जागेचं हे, त्याच्यानंतर घराचं काम, आणि त्याच्यानंतर आमचं लग्न झालं, तर लग्नात टोटल खर्च मी स्वतः केला होता। स्वतःच लग्न स्वतःच केलं, स्वतः केलं, त्याला नाही म्हणलं तरी मला त्यावेळेस आहे ना लाखभर रुपये खर्च आला। तर ते लाखभर रुपये आणि हा खर्च, तर हे सगळं मिळून माझ्या डोक्यावर लय झालं खर्च। कर्ज झालं, दुसऱ्याकडून काढूनच सगळं केलं होतं त्यांनी, कारण घरच्यांकडून अजिबात सपोर्ट नव्हता। कोण सपोर्ट करा, वडिलांकडे काहीच नव्हतं, आणि आई, आता आम्ही घरातूनच निघलो म्हणलं बाहेर, आमच्यावर काय होतं, काहीच आई वडिलांकडे काहीच नव्हतं। फक्त एवढं होतं का जमिनी होत्या आमच्या, वडिलांनी जमीन काय नाही विकली, काय नाही, काहीच नाही, एकदम जसून तसंच होतं। पण जेवढा खर्च, म्हणजे तो कर्ज झालं, मी जेवढा खर्च केला ना तेवढं टोटल माझ्यावर कर्ज झालं। हो, लग्नाच्या वेळेस त्यांच्यावर कर्ज होतं। आणि लग्न झाल्यानंतर लगेच काय केलं होतं, 2च महिने हिला इथं ठेवलं होतं। हो, 2-3 महिने होते मी लग्न झाल्याच्या नंतर गावाला। 2-3 महिने इथं ठेवलं, लगेच नाशिकला घेऊन गेलो होतो बरोबर, है ना। 2-3 महिनेच होती फक्त। फौजी साहेबांनी मला बरोबर नेलं नाशिकला, लग्नाच्या 2-3 महिन्यानंतर लगेच। तर बरोबर नेल्यानंतर फौजी साहेब, तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, फौजी साहेब थोडं थोडं पहिले पितच होते आणि मला बरोबर नेलं। आणि आधी त्यांच्यावर कर्ज होतं, जागेचं कर्ज, लग्नाचं कर्ज, घराचं कर्ज, सगळंच कर्ज होतं। त्यातल्या त्यात मला त्यांनी बरोबर नेलं। त्यानंतर मला घराकडून काहीच नव्हतं, सगळं विकतच घ्यायचं आणि विकतच खायचं। तर असंच होतं, म्हणजे कुठला काही सपोर्ट नव्हता आम्हाला। तर मग तिथं आमचं ते खाणं पिणं राहणं, तर आम्हाला क्वार्टर पण मिळाले नव्हते। मला यांनी सिव्हिलमध्येच रूम भाड्याने घेतला होता आधी, मला वाटतं 6 महिने का, 6 महिने, हां 6 महिने आम्ही सिव्हिलमध्येच भाड्याने राहिलो। तर ते घराचं भाडं, खाणं पिणं, कर्ज मिटवायचं, गावाकडं थोडंफार पाठवावं लागायचं। मग आता एवढ्या पैशात 8-9 हजार रुपयात काय काय करायचं। मग ते अजूनच कर्ज वाढत गेलं फौजी साहेबांच्यावर। आणि फौजी साहेब तर काही प्यायचे बंद नव्हते, फौजमधून थोडं कमी याच्यात दारू मिळती आणि मग ते प्यायचे मित्रांच्या बरोबर। मला तर नेऊन ठेवलं तिथं। त्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले, मी दिवसभर घरी राहायचे। फौजी साहेब सकाळचं पहाटे 4 वाजता गेले ना फायरिंगला ड्युटीवर, रात्रीचं ते कधी 12 वाजता, कधी 1 वाजता, तिथून येऊन परत ते पुन्हा नाईट ड्युटीला पण जायचे। हो, नाशिकमध्ये खूप हाल होती, म्हणजे असं आम्हाला दोघांना एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला वेळच मिळाला नाही कधी। तर ते असं नाईट ड्युटीला पण जायचे, तर माझ्याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसायचं। ते आपले ते ड्युटी भले ते भले, घरी जरी आले ना तरी ते पेलेले असायचे। तर असं करता करता माझे महिने भरले, माझी डिलिव्हरी जवळ आली। त्यानंतर मग गावाला आणून घातलं मला। 8व्या महिन्यात चालतो का आपण, हां, माझी डिलिव्हरी पहिल्या मुलाची माझ्या आईनेच केलेली। तर यांनी मग गावाकडं मला आणून सोडलं माझ्या आईकडं डिलिव्हरीसाठी। 8व्या महिन्यामध्ये माझी डिलिव्हरी झाली। 1 महिन्यानंतर 9वा महिना पूर्ण भरून मला 2-4 दिवस वरती झाले होते आणि माझी डिलिव्हरी झाली, मोठा मुलगा झाला। आणि त्यावेळेस काही फोनची सुविधाच नव्हती, फोन करायचं वगैरे। तर थोडंसं लांब तुटक एका घरामध्ये लँडलाईन मोबाईल होता, लँडलाईन फोन होता। तर फौजी साहेब तिथे मला 7-8 दिवसातून फोन करायचे।
तर फौजी साहेबांचा फोन आला, त्यांना सांगितलं की माझी डिलिव्हरी झाली वगैरे. त्या जिथं फोन केला ना त्यांनीच सांगितलं. आता माझी डिलिव्हरी झाली, मी काही जाऊ शकत नव्हते, नाहीतर मग तसं ते आवाज द्यायच्या मला, तुझ्या नवऱ्याचा फोन आलाय ग, ये. मग मी जायचे बोलायला, पण त्यांनी सांगितलं की तिची डिलिव्हरी झाली, ती काही येऊ शकत नाही. मग यांना कळालं मला मुलगा झालाय म्हणून. त्यानंतर 20-25 दिवसांनी मग फौजी साहेब सुट्टी घेऊन आले माझी डिलिव्हरी झाल्यानंतर नाशिकवरून. आणि त्यानंतर मग हे आम्ही गावाकडे हे सुट्टी आल्यानंतर राहिलो. मला वाटतं सव्वा महिना झाला मला. हां, म्हणले 6 महिना झाला, म्हणजे मला घेऊन जायचंय लगेच. तर मला ते घेऊन गेले लगेच बरोबर. तर त्यांना तसा पण पहिला टाइम भेटत नव्हता, अजिबात वेळ मिळत नसे यांना माझ्यासाठी. आणि वेळ मिळाला तरी ते त्यांच्याच धुंदीमध्ये राहायचे, तरी त्यांच्याच नशेत राहायचे ते. तरी पण आम्हाला घेऊन गेले. म्हणलं चला जसं होईल तसं होईल, नवरोबा पुढं काय, कसं असलं तरी आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना तर ते अप्रूपच असतं आपल्याला. तर म्हणलं चला, मग गेले बरोबर. तर इतकं म्हणजे अवघड परिस्थिती ना, मुलाला 6 महिन्याचा मुलगा, आणि ते पण मला वाटतं डिलिव्हरी झाल्यानंतर 7-8-10 दिवस तो काचीत होता. कारण तो खूप कमजोर झाला होता तो. कारण म्हणजे जास्त त्याचं वजनच नव्हतं, मला वाटतं 1-1.25 किलोचा होता फक्त तो, इतका कमजोर होता. आणि त्यातल्या त्यात मला आजीलाच व्यवस्थित आंघोळ घालता येत नव्हती, कारण पायावर ठेवला ना आंघोळ घालायला, तो पायाच्या मधून खाली जायचा, इतका छोटासा होता. 1.25 किलो म्हणजे कशात काय. तर असं होतं. म्हणजे 9-10 दिवस काचीत होता. त्यानंतर घरी सोडला आम्हाला. त्यातले त्यात महाराज आले मला घ्यायला, आणि 6 महिन्यानंतर बरोबर नेलं. त्यानंतर आंघोळ कशी घालायची, काय कसं करायचं, हा पुढला विचार काहीच नाही केलेला. माझी आई म्हणायची कसं होईल बाई आता, आणि साहेबांनी तर काय ऐकलं नाही, मला न्यायची म्हणजे न्यायची संग. तर नेलं नाशिकला मला. त्यानंतर मग ते प्रवासात एवढंसं पोरगं ते, त्यानंतर तिथं गेलो. पुन्हा ते क्वार्टर सगळं आता इतके दिवसाचं बंद पडलेलं. म्हणजे मला घरी सोडायच्या आधी आम्ही 4-5 महिने आधी क्वार्टरमध्ये आलो होतो. 6 महिने आम्ही सिव्हिलमध्ये राहिलो भाड्याने. त्यानंतर क्वार्टरमध्ये शिफ्टिंग केलं, तर आम्ही क्वार्टरमध्ये होतो. क्वार्टरमध्ये आम्ही पॅक केली, आणि त्यानंतर मला यांनी गावाला सोडलं होतं डिलिव्हरीसाठी. तर ते क्वार्टर बंद होतं. आम्ही गेल्यानंतर ते क्वार्टर साफसफाई करायची, सगळं आवरायचं, ते मुलाला सांभाळायचं. त्यानंतर ह्या महाराजांना अजिबात सुट्टीच नव्हती. आम्ही तिथं पोहोचलो, लगेच दुसऱ्या दिवशी यांना ड्युटी जावं लागलं. मला ते मुलाला पण सांभाळायचं, एवढंसं पोरगं. त्यानंतर घर पण म्हणजे क्वार्टर पण आवरायची. आता तिथं सगळं आवरलं. इथून गेल्यानंतर ते मुलाला मी 2 दिवस काही आंघोळच घातली नाही, कारण प्रवासाने ते मुलगा खूप असा थकला असं म्हणलं. आणि कसं खूप लहान होता तो, तर त्याला 2 दिवस आंघोळ घातलं नाही. 2 दिवसांनी आंघोळ घालायची, कशी घालायची. तर मग मी ठेवलं त्याला पायावर काहीतरी कपडा ठेवला, त्याच्यावर त्याला हे केलं, आंघोळ घालायची मी. पण जशी माझी आजी घालायची ना चोळून आंघोळ, तसं मला येत नव्हती. मग काय करायचं, मग पाठीमागं क्वार्टरमध्ये एक ताई होत्या, म्हणजे त्यांना म्हणजे चांगल्या वयस्कर होत्या. तर त्यांना मी म्हणलं की असंच त्या फिरत होत्या, त्यांना म्हणलं ताई मला आंघोळ घालता येत नाही मुलाला, तुम्हाला येते का, मला तेवढं आंघोळ घालून द्या ना. तर ताई इतक्या चांगल्या होत्या ना, की मग त्या म्हणल्या मला ना वेळ सांग, मी त्या वेळेला तुला येत जाईन आणि आंघोळ घालून देत जाईल. तर त्या 1.5 महिना आल्या मग आंघोळ घालायला. रोज त्या 9-10 वाजता मुलाला आंघोळ घालायला यायच्या. तर त्या येऊपर्यंत मी त्याला मालिश वगैरे करून ठेवायची तेलाची. त्या आल्या की मग त्याला टाळू भरायच्या, आंघोळ घालायच्या. तर 1-1.5 महिना त्यांनी आंघोळ घालून दिली, तोपर्यंत तो चांगला झाला होता. कारण तो खूप वीक होता ना, खूप तब्येत खराब होती त्याची. त्यानंतर त्याला म्हणजे तोपर्यंत 2-2.5 महिन्याचा झाला होता तो, तब्येत छान झाली. मग तो पायावर ठेवता यायला लागला. 2 पायाच्या मध्ये जात नसे मग तो, कारण खूप बारीक होता ना तो. मग मी त्यांचं पाहून व्यवस्थित चांगलं शिकले, आणि मग आंघोळ घालायला लागले माझी मी. मग फौजी साहेबांनी आंघोळ घालायचं, मग किंवा शेजारच्या ताई होत्या ना, फौजी साहेबांना टाईम नसला मग शेजारच्या ताईंना मी बोलवायचे, ताई पाणी घालायला या. मग मी आंघोळ घालायचे, ताई पाणी घालायच्या, कधी फौजी साहेब पाणी घालायचे, असं मी आंघोळ घालायचे मुलाला. तर इतकं अवघड आहे ना. ते म्हणजे दिवस आठवले तरी मला रडायला येते, इतकं अवघड. आणि त्यातले त्यात मग तो मान धरायला लागला चांगला, थोडा रांगायला लागला. तर फौजी साहेब ड्युटीवर जायचे. मुलगा इतका रडका होता ना तो, का लय रडायचा, खूप रडायचा, त्याला असंच धरावं लागायचं नुसतं. इतका रडका होता ना तो.
तर राहतच नसं. म्हणजे मी भाजी करून ठेवायची कशी बशी, पीठ मळून ठेवायची, पण ते चपात्या लाटायच्या, कधी राहायच्या. मग फौजी साहेब जेवायला आले ना, मग ते त्याला असं 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 हलवीत बसायचे, घेऊन बसायचे. तेव्हा मी ते चपात्या लाटायच्या, कधी स्वयंपाक करायचा तेव्हा मी ते स्वयंपाक करायचे. जोपर्यंत मान धरत नव्हता तोपर्यंत. तर इतकी हाल व्हायची माझी. मग फौजी साहेब जेवण करून ड्युटीवर जायचे आणि बाकीचं मग मी तो झोपला ना तोपर्यंत हळूहळू तेवढं काम करून घ्यायचे पटकन. तो झोपलेला आहे तोपर्यंतच. आणि तो उठला ना मग त्यालाच घेऊन बसावं लागायचं, इतका रडका होता. त्यानंतर मान धरायला लागला ना मग मी काय करायचे, त्याला पाटकुळी बांधायचे. एखाद्या ओढणीने कपड्याने असं पाटकुळी बांधायचे आणि बांधून घेऊन मग मी ते भांडे घासायचे, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचे. त्याला पाठीला बांधूनच सगळं माझं काम चालू राहायचं. असं करायचे. मग असे कसेबसे दिवस चालू होते. फौजी साहेब जायचे ड्युटीला. त्यांची ड्युटी पहाटे 4 वाजता गेले ना की ते रात्रीचं 10, 11, 12, 1 वाजता यायचे. तिथून आल्यानंतर पुन्हा ते नाईटला पण जायचे जेवण करून. कधी तिकडूनच जेवण करून तिकडंच नाईटला थांबायचे. घरी काय त्यांचा तपासच नव्हता अजिबात. मी भला ते मुलगा भला. दवाखान्यात जायचं म्हटलं तरी मग शेजारच्या ताईंनी दवाखान्यात त्याला घेऊन जायचो. तर असं तर कधी त्यांना टाईम भेटला ना मग ते कधी आम्हाला घेऊन जायचे दवाखान्यात. तर असं आहे फौजी साहेबांचं ते चालू होतं. ते त्याची ड्युटी, त्यांचं थोडं ते दारू बिरू हे ते मी वैतागले. आमच्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं अजिबात. ते खूप अवघड चालू होतं. त्यातल्या त्यात त्यांना टेन्शन यायचं, कर्ज फेडायचं, घरातला खर्च. आणि ते मी पाहिलं सगळं यांचा ड्रामा काय नेमका. त्यांचं टेन्शनने ते अजून चिडचिड करायचे. तर त्यांना म्हणलं मला काही राहायचं नाही इथं. स्वप्न काय असतं लग्न झाल्यानंतर एका फौजीच्या बायकोचं. फौजी नवरा मिळालाय, बरोबर जायचं, थोडंसं एन्जॉय करायचा, फिरायला मिळेल आपल्याला तिकडं, काय काय म्हणजे बाहेरचं पाहायला मिळेल, असं स्वप्न असतं. तर मंडळी इतके स्वप्न रंगवून गेले होते मी यांच्याबरोबर नाशिकला. आणि नाशिक ही देवभूमी आहे. देवांचं भरपूर मंदिर आहे तिथं, स्थान आहे. त्यानंतर फिरायसारखं पाहण्यासारखं भरपूर काही आहे. पण फौजी साहेबांना मला घेऊन फिरायला टाईम नव्हता, दाखवायला टाईम नव्हता. अजिबात मला काहीच पाहता नाही आलं. फक्त नेलं त्यांनी मला. काय कुठं नेलं, पंचवटीमध्ये नेलं होतं. तर पंचवटी दाखवली त्यांनी मला फक्त, बाकी नाशिकमधलं काहीच नाही दाखवलं. तर मग असे तसे दिवस जात होते. नंतर मग शेवटी यांचं ते टेन्शन पाहून यांच्यावर कर्ज झालेलं. त्यानंतर हे चिडचिड करायचे. म्हणलं मला काही राहायचं नाही, मला तुम्ही गावाला सोडा, मी आपले सासू सासऱ्याच्या जवळ गावाला राहीन. तर मग ठरलं गावाला. मग मुलगा वर्षाचाच होता, वर्षाचा होत आला होता, नाही नव्हता झाला, तर 7-8 महिने राहिली मी. त्याच्यानंतर गावाला यायचं ठरलं. म्हणलं मी माझ्या सासू सासऱ्याच्या जवळ राहीन, तुम्ही दारू प्या नाही काही करा तिकडं, मला काही घेणं देणं नाही. कारण टेन्शन यायचं. पहिलं लहानपणीचे दिवस आठवले की ते लग्न झाल्याच्या नंतर यांचं असं. त्यानंतर मी एकटीच रडायची, शांत व्हायचे. सांगायचं कोणला, मनाने लग्न केलेलं आहे. आई म्हणायची तुझं तू बघ, तुझ्या मनाचं आहे. मग सांगायचं तरी कोणला, रडायचं गप्प बसायचं. आणि मग गावाला यायचं ठरलं. त्यानंतर मला गावाला सोडलं. आणि मग गावाला कसं आहे ना, मी विचार केला की मला एक मुलगा झालाय. आणि सगळ्यात जास्त हिंमत कधी येते बाईला, एक ती आई झाली ना तेव्हा तिच्यामध्ये खूप हिंमत येत असते. तर मला मुलगा झाला. म्हणलं मी राहीन गावाकडं माझ्या सासू सासऱ्यांच्या जवळ. मला गावाला सोडलं. आणि त्यानंतर फौजी साहेबांनी गावाला सोडून लगेच गेले. ते 2-3 दिवसाची सुट्टी घेऊन आलते ते. तर आउटपास घेऊन येता यायचं शनिवार रविवार नाशिकवरून, कारण जवळ होतं ना. तर ते आम्हाला सोडवायला आले आणि लगेच गेले नाशिकला. तर मग मी राहायला लागले सासू सासऱ्यांच्या जवळ. तर यांचे मोठे मधले भाऊ आहेत ना, आम्ही 4 जणी जावा आहेत ना, तर यांचे मधले भाऊ आम्ही एकत्र होतो ना, तर आम्ही राहायचो गावाला. तर आम्ही एकत्रच होतो. त्यात वादविवाद व्हायला लागले थोडेफार. तर आता झालं गेलं ते सगळं विसरून जायचं, पुढं काहीच नाही आणायचं, असं आहे. कारण उगाचच मनं दुखावले जातात. तर काल पण मी कालच्या व्हिडिओमध्ये पण काहीच नाही सांगितलं, एवढं डीपमध्ये काहीच नाही सांगितलं. कारण पहिलं सांगून काय फायदा आहे, कारण उगाचच मनं दुखावले जातात. होणाऱ्या गोष्टी तर होऊन गेल्यात, आता माझं चांगलं आहे. तर जे आपले समोरचे दिवस आहेत, जे आपण प्रेझेंटमध्ये जगतोय, ते दिवस आपण का खराब करायचे, पहिले दिवस आठवून. त्यामुळं झालं गेलं विसरून जायचं आणि आपले दिवस जे आपण जगतोय ते छान जगायचं. त्यामुळं झालं गेलं मी काहीच नाही सांगत तुम्हाला, डीपमध्ये जात नाही. खूप वादविवाद झाले.
भांडणं तडणं. त्यामुळं मी यांना म्हणलं की मला एकतर तुम्ही वेगळं द्या, नाहीतर मग मला टेन्शन यायचं भरपूर. कारण म्हटलं तेच तेच सारखं सारखं चांगलं वाटत नाही. मग फौजी साहेबांना पण माझी बाजू आवडली, त्यांना पटलं. तर ते मोठ्या भावाला काय म्हणले, भरपूर जागा होती ना, साईडला जागा होती, तर ते बोलले तू घर बांध, मी तुला पैसे देतो. कारण पहिलं घर पण त्यांनी दोघांनी एकत्र पैसे अर्धे अर्धे पैसे घालूनच घर बांधलं होतं ना. तर फौजी साहेब म्हणले मी तुला अर्धे पैसे देतो, तू अर्धे घाल, आपण घर बांधू. तर मग फौजी साहेबांनी पैसे दिले त्यांना, त्यांनी शेजारी घर बांधायला काढलं. तर त्या घराचं काम पण मी करू लागलेली आहे. तर गौंड्याच्या हाताखाली मी काम केलेलं आहे त्यांच्या. तर असं घर बांधलं, ते पाया खांदण्यापासून मी घर उभा राहूपर्यंत गौंड्याच्या हाताखाली काम केलं. घर बांधलं, त्यांचं उभं राहिलं आणि मग वेगळं घेतलं. तर शेजारीच घर आहे माझ्या जाऊबाईचं, मी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर ते शेजारी राहतात, आम्ही इकडून राहतो. मग आमचे फौजी साहेब सगळ्यात लहान येतं. तर लहान लेकरू आईवडिलांचं लाडकं असतो आणि यांचं पण फौजी लोकांचं आहे ना आईवडिलांच्यात खूप जीव असतो. तर यांचा आईवडिलांच्यात इतका जीव ना, जीव की प्राण आईवडील त्यांचे. तर मग आईवडील पण आमच्यातच होते आणि ते पण म्हणले नाही की आम्ही म्हणजे दुसरीकडे जातो वगैरे. ते पण सहकुशीने माझ्याबरोबर म्हणले आम्ही हिच्याबरोबरच राहणार येतो. तर सासू सासरे मग माझ्याबरोबरच होते, सासू सासरे मी माझा मोठा मुलगा असं. तर आम्ही मग चौघं राहायला लागलो. तर छान राहायला लागलो. त्याच्यानंतर आम्ही मग सासू मुलाला सांभाळायची, मग मी असं रानात जायचे, शेतात जायचे, कुठं कोणाच्या सावडीत जायचे, कुठं रोजाने जायचे. मला पोराचं टेन्शनच नव्हतं. मग मोठ्या मुलाचं सासूबाई सांभाळायचे मुलगा. तर मुलाचा बड्डे पण नव्हता झाला, वर्षाचा मुलगा झालाच नव्हता. आणि त्यानंतर फौजी साहेब भरपूर पित होते. तर मी त्याच्या मग रागावूनच आले होते मी नाशिकवरून. म्हणलं मला तुमच्याशी बोलायचं पण नाही. आणि फोन तर त्यावेळेस सुविधा नव्हत्या. ते लँडलाईन फोन एक होता, तर तो थेट गावात होता. तर ते फोन करायचे, पण मी रागावून आल्यामुळं मी त्यांच्याशी बोललेच नाही, फोन घ्यायला पण जात नसं. मग ते तिकडचं टेन्शनमध्ये जास्त प्यायचे. त्यानंतर मग ते 6 महिने इतके पेले, दारू इतके पेले. त्याच्यानंतर त्यांनी मनानेच दारू सोडून दिली मग. आणि मग ते त्यांचं भरपूर कर्ज होतं ना. तर ते मग त्यांना म्हणलं 6 महिन्यानंतर तुम्ही तुमचं ते कर्ज फेडत बसा, माझी मी इकडं काही करेन. मग शेत होतं. तर शेतात सासू सासरे मी मुलाला घेऊन आम्ही ते शेत करायला लागलो. पहिलं ते करायचे, पण एवढं नव्हतं हे करत. त्याच्यानंतर आम्ही करायला लागलो मग शेतातलं काही थोडंफार यायचं, कधी वाटाणा करायचो, कधी काय करायचो. त्यानंतर मुलगा झाला, दीड वर्षाचा झाला गावाला आल्यानंतर. मग मी रोजानी पण कामाला जायला लागले. मी रोजानी पण कामं भरपूर केलेले आहेत. रोजानी जायला लागले, जे काम लागेल ते करायचे. सावडी करायचे, माझ्या शेतातलं काम करून घ्यायचे मी, दुसऱ्या बायकांची सावडी करून. असं मी काम करायचे आणि आमचा खर्च आम्ही भागवायचो. त्यावेळेस काय 5 रुपये किलो साखर होते, त्यावेळेस काही जास्त महाग पण नव्हतं. का हो? मग स्वस्त होती, लय स्वस्त होतं त्यावेळेस. म्हणजे स्वस्त पण होतं आणि जास्त पैसा नव्हता. त्याच्यामुळं ते जेवढा पैसा होता त्यालाच खूप व्हॅल्यू होता. तर एवढं स्वस्त पण होतं, पैसा पण कमी होता. तर आम्ही त्यावेळेस मग तेवढ्यात भागून घ्यायचो. फौजी साहेबांना म्हणलं तुम्ही तुमचं कर्ज फेडा. दारू सोडल्यानंतर मग आमचं असं बोलणं झालं, तुम्ही जेवढं कर्ज आहे तेवढं फेडा, आम्हाला काही गावाकडे देऊ नका तुम्ही, आम्ही आमचं करू. तर मी कामाला जायचे, शेतातलं थोडंफार यायचं, असं आमचं चालून घ्यायचो आम्ही. आणि हे झालं मध्येच माझ्या आईचं लागलं दुखायला. त्यात माझी आई पण वारली. तर तिचा BP लो झाला होता. तिला पहिलं सांधेवात होता आणि त्यावेळेस चिकनगुन्याची साथ आली होती. तर त्यात तिला सांधेवात आणि चिकनगुन्या झाला, त्यात BP लो झाला. तिला इथं नगरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये. ती 20-25 दिवस हॉस्पिटलमध्ये होती, पण ती काय BP तिचा व्यवस्थित आलाच नाही, नॉर्मल झालाच नाही. त्यात ती वारली. तर असं गावाला सोडल्यानंतर हे असं झालं. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर 1-1.5 वर्षातच आई पण वारली. 1-1.5 वर्षातच का? हां, 1-1.5 वर्षातच आई पण वारली. त्यानंतर मग आमचं हे असं व्यवस्थित चालू होतं. फौजी साहेब आपलं कर्ज फेडत होते. त्यांनी 1-2 वर्षात कर्ज फेडलं, सगळं व्यवस्थित होत आलं. बरं झालं. छान झालं. त्यानंतर मी मोठा मुलगा 2-2.5 वर्षाचा झाल्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले का बरं. तर हां, 2-2.5 वर्षाचा काहीतरी झाला मोठा मुलगा. त्यानंतर मी आकाशच्या वेळेस प्रेग्नेंट राहिले आणि त्यावेळेस मग दिवसभर तर काहीच वाटलं नाही. त्यानंतर दिवस भरत आले. फौजी साहेबांची नाशिकवरून तेव्हा पोस्टिंग जम्मूला झाली होती.
जम्मूला. हा, फौजी साहेब जम्बूला होते, आकाश पोटात होता त्यावेळेस. तर मग टेन्शन यायला लागलं. माझं पहिली तर डिलिव्हरी आईने केली, दुसरी डिलिव्हरी कोणी करायची काय वगैरे टेन्शन यायला लागलं भरपूर. तर यांना मी ते गावात फोन करायचे ना, मी जायचे फोनवरनं, मला टेन्शन यायचं कसं व्हायचं काय व्हायचं. तेव्हा पण रडू यायचं भरपूर मला. आईची आठवण यायची, असं वाटायचं आता आई नाही, डिलिव्हरी कोण करण काय. नंतर मग फौजी साहेब त्यांना पण कसं तरी वाटायला लागलं का ही रडती वगैरे. मग ते पण सुट्टीवर आले डिलिव्हरीच्या वेळेस. 9वा महिना लागला होता आहे ना, सुट्टी आलं होतं. 9वा महिना लागला आणि सुट्टी आले ते. त्यांनी मग त्यांच्या आईला पण म्हणले डिलिव्हरी करायची वगैरे. सासूबाई म्हणल्या कशाला टेन्शन घेतो, मी करते तिची डिलिव्हरी, सगळं व्यवस्थित होईल म्हणल्या. मग आकाशच्या वेळेस डिलिव्हरी माझ्या सासूबाईंनीच केली. हे डिलिव्हरी होस तरी तर म्हणजे सुट्टीच होते. तर 9वा महिना लागल्यानंतर हे लगेच सुट्टी आले होते. तर महिन्याची सुट्टी होती यांची. हे बोलले आता 9वा महिना भरत संपत आलाय बाई तुझा, आणि तरी तुझी डिलिव्हरी व्हायना, आणि डिलिव्हरी करून यांना पुन्हा ड्युटीवर जायचं होतं. तर यांची ड्युटी संपत आली. 4-5 दिवसच राहिले होते का? हा, 4-5 दिवसच राहिले होते. मग माझी डिलिव्हरी दुखायला लागलं माझं. 9 महिना भरून 2-4 दिवस वरती झाले होते. ज्या दिवशी दुखायला लागलं महाराणी भाकरी टाकत होती. हा, माझं दुखत आहे तरी पण म्हणजे कळा येतात मला, तरी मी भाकरी टाकीत होते, भाकरी करत होते. भाकरी टाकीत होती आणि मी आपलं सकाळचा टाइम होता, 8-8:30 वाजले असते ना, भाकरी टाकीत होती. ही अचानक म्हणली माझं दुखत आहे, आणि मी भाकरी टाकीत. यांना काय असं सिरियस वाटलंच नाही, कारण मला सगळ्याचं नाटक करता येईल, मला दुखण्याचं नाटक करताच येत नाही अजिबात. यांना वाटलं ही भाकरी टाकीत दुखत आहे म्हणते, नॉर्मल दुखत असं. यांनी आंघोळ केली, गावात गेले, आणि गावात पोहोचते पुढं नाही तर मला जास्तच कळायला लागले इकडं. तेवढ्या भाकऱ्या भाजूस तवर मी गप्प पडले. भाकरी भाजून झाल्या आणि मग आरडायला लागले मोठ्याने, आणि तोपर्यंत म्हणजे जास्तच दुखायला लागलं होतं. सासूबाईंनी मग आरडत ओरडत याला त्याला म्हणल्या गणपाला बोलव. तर माझी सासूबाई खूप प्रेमाने यांना गणपास म्हणायच्या. यांचं नाव गणपत आहे ना, गणपत जयवंत झरेकर. तर सासूबाई यांना गणपा म्हणायच्या प्रेमाने. तर मला ते नाव खूप आवडतं. तर त्या म्हणल्या अरे त्या गणपाला बोल ना, गावातून सकडीचं लय दुखायला लागलंय. सासूबाई पण मला प्रेमाने सकडीच म्हणायच्या, हे पण सकडीच म्हणतात. तर सासूबाई मग आडत वाढत गेल्या, त्या गणपाला बोलव, तिचं दुखायला लागलंय. यांनी मग ते टमटम होती आमच्याकडे, काय तेव्हा टू व्हीलर सुद्धा नव्हती चाली का, भास्कर टमटम. हा, टू व्हीलर नव्हती, गाडी नव्हती. मग आमच्या गावात एक भास्कर मामा म्हणून येतं, तर त्यांची गाडी बोलवली, टमटम बोलवली, आणि मग त्याच्यात मध्ये घातलं मला, आणि बरोबर जायला कोणीच नाही. मग मोठे माझे बाहेर ते आले माझ्याबरोबर. त्यानंतर मग माझ्या एक चुलत जावे, तर चुलत जाऊ आली माझ्याबरोबर. आणि त्यानंतर माझी आईने एक मानलेली बहीण होती, लता मावशी म्हणून. तर मग हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर ती आली होती नंतर. मग तर हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यानंतर मग 15-20 मिनिटात डिलिव्हरी हो, झाली. म्हणजे इतकं दुखत होतं ना माझं. हॉस्पिटलमध्ये पोहोचले मी, आणि मला आतमध्ये नेल्यानंतर 15-20 मिनिटामध्ये माझी डिलिव्हरी पण झाली. तर शुकर आहे गाडीतच नाही झाली. तर एवढं डेंजर, इतकं सिरियस दुखत होतं तरी मी यांना सांगत होते, पण मग एवढं यांना वाटलंच नाही की जास्त दुखत आहे म्हणून. तर हॉस्पिटलमध्ये नेलं, 15-20 मिनिटामध्ये माझी डिलिव्हरी पण झाली. आकाश झाला. तर आकाश त्याचं वजन खूप छान भरलं होतं, 3.25-3.5 किलो काहीतरी होता. त्याचं वजन खूप छान भरलं होतं. सागरचं खूप कमी भरलं होतं, तो 1.25 किलोचाच होता फक्त. कारण गावाकडे यांच्या आई वडिलांनी मला जीव लावलं होतं ना, बरोबर होतं त्यावेळेस. यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नव्हतं, जीव नव्हतं लावलं त्याच्यामुळं, हो ना. तर असं आहे, आकाशचं वजन खूप छान भरलं होतं. माझी डिलिव्हरी झाली, 2 दिवस मला हॉस्पिटलमध्ये ठेवलं, आणि यांनी मग मला घरी आणून घातलं. आणि घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे लगेच ड्युटीवर गेले, जम्मूला होते हे. तर खूप अवघड. आणि मग घरी आणून घातलंय ना, ड्युटीवर जायचंय. त्या छोट्या इतकं आकाश इतका क्यूट होतं ना पहिल्यापासून, ते इतकं जावळ होतं त्याला झालं तेव्हाच. तर त्याच्याकडे पाहून माझ्याकडे पाहून पुढे यांचा पाय ढळतोय. मग पाय काही निघा नाही यांना काही जाऊ वाटाना, पण तरी पण मन मारून गेले हे ड्युटीवर जम्बूला त्यावेळेस. आणि जम्बूवरून 6 महिने 7-8 महिने काही येतच नव्हतं अजिबात. असं मग घरी आणून घातलं. फौजी साहेब गेले ड्युटीवर.
आणि त्यानंतर मग माझ्या आईची मानलेली बहीण आहे लता मावशी, मग ती यायची माझं करायला, मुलाला आकाशला आंघोळ घालायला. माझ्या सासूबाईंना लहान मुलांना आंघोळ घालता येत नव्हती, मग माझी ती मावशी यायची, माझ्या आईची मानलेली बहीण. तर ती मुलाला आंघोळ घालायची, माझे कपडे धुवायची, मुलाचे कपडे धुवायची. 6 महिने मग तिने आईचं कर्तव्य पूर्ण पाडलं. तिने आईचं कर्तव्य केलं. तिने 6 महिने तिने माझ्या सासूला कपडे सुद्धा धुवून दिले नाही. 6 महिने सगळं केलं तिने, मुलाचं, माझं. त्यानंतर 6 महिन्यानंतर मग माझी सासूबाई करायला लागल्या माझं. तर मोठा मुलगा झाला ना, 6 महिन्यातच मला बरोबर यांनी नेलं होतं ना, तर 6 महिन्यातच मला थंड पाण्यात हात घालावा लागला होता, सगळं काम करावं लागलं होतं. पण सासूबाईंनी मला 2.5 महिन्यापर्यंत थंड पाण्यात हात नाही घालून दिला. मग सगळं त्याच करायच्या. आणि त्यातली त्यात आकाश 1.5 महिन्याचा झाला ना, मग मी म्हणलं मला ऑपरेशन करायचं, मला 2च मुलं बाद झाले. तर हे तिकडं ड्युटीवरच होते जम्बूला. माझ्या सासूबाईंनी माझ्या नंदांना बोलून घेतलं. तर म्हणल्या ही असं असं म्हणते, ऑपरेशन करायचं म्हणतीये. तर म्हणलं आत्ता झालं ऑपरेशन तर आत्ताच होईल, नाही तर मग नंतर भीती वाटते किंवा मग ते मागं पडलं का पडून जातं. तर मग माझ्या नंदा आल्या, त्यांना म्हणलं मला ऑपरेशन करायचं. मग माझ्या नंदाने मला सरकारी हॉस्पिटल आहे आमच्या इथं चासलं जवळ, तर ते इतकी छान सुविधा आहे ना, सरकारी म्हणून वाटतच नाही. खूप म्हणजे स्वच्छता सगळं काळजी घेतात. तर माझ्या दोन्ही नंदांनी मग मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ऑपरेशन केलं. तर 8 दिवस तिथं राहावं लागतं हॉस्पिटलमध्ये. तर 8 दिवस तिथं राहिल्या. एक मोठी नणंदबाई दिवसभर राहायची, छोटी नणंदबाई रात्रभर राहायची, असं पाळीनुसार त्यांनी राहायच्या तिथं माझ्याजवळ. तर माझ्या दोन्ही नंदांनी माझं ऑपरेशन करून आणलं. तर मोठा मुलगा झालता ना, त्यावेळेस माझ्या दोन्ही नंदा मला भेटायला पण आल्या नव्हत्या, कारण मनाची बायको यांनी केली ना, त्यांच्या मनामध्ये राग होता थोडासा. मला त्या अजिबात मोठा मुलगा झाला तर भेटायला आले नाही, काहीच नाही. पण छोटा मुलगा झाला ना, त्यावेळेस त्यांना माझी आई पण वारलेली होती किंवा असं त्यांना वाटलं असेल किंवा त्यांना माया आली माझी माया दया आली थोडी त्यांना माझी. मग त्या मला भेटायला आल्या. त्यांनी माझं ऑपरेशन करून आणलं घरी. घरी आल्यानंतर सासूने माझी इतकी काळजी घेतली. तर 2.5 महिने त्यांनी मला थंड पाण्यात हात नाही घालून दिला. असं खूप लेकीचं प्रेम दिलं त्यांनी तिथून पुढं मला. वेगळं निघाल्यानंतर त्यांना म्हणजे त्या बाईच म्हणायच्या मला, लग्न झालं म्हणजे वेगळं निघल्याच्या नंतर. तर त्यांनी खूप जीव लावला त्याच्यानंतर मग मला. तर इथपर्यंत मी तुम्हाला माझं ऑपरेशन करून आणल्यानंतर, ऑपरेशनपर्यंत मी गावालाच होते तोपर्यंत. तर इथपर्यंत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. आता इथून पुढचा प्रवास मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन. तर कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय, ऑलरेडी मोठा झालाच आहे. तर चला बाकीचं मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन. आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.